Welcome students to the standard 10. Today we are taking the first chapter linear equations in two variables. The subject is algebra and today's exercise is the practice set 1.2. In this exercise we have to solve the two simultaneous equations by graphical method. Before that we have solved the example by elimination method, then by Cramer's rule. But in this exercise, we have to solve the same two that is equations by ग्राफिकल मेथड. म्हणजे हेच दोन इक्वेशन आपण आता ग्राफनी सॉल्व्ह करूया, ग्राफिकल मेथडनी सॉल्व्ह करूया. आणि ग्राफिकल मेथडनी सॉल्व्ह करायची असेल तर आपल्याला ग्राफची गरज आहे. इथे मी एक ग्राफ ड्रॉ केलेला आहे आणि दोन इक्वेशन्स आपण घेऊया आणि हे दोन इक्वेशन्स कसे सॉल्व्ह करायचे बघूया आपण. यासाठी प्रत्येक इक्वेशनसाठी मीन्स फॉर दिस इक्वेशन अँड फॉर द सेकंड इक्वेशन ऑल्सो यू हॅव टू मेक द बॉक्सेस. मीन्स अशा प्रकारचे बॉक्स तयार करायचे. जे इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे, समजा हे इक्वेशन सॉल्व्ह करायचं असेल तर ते इक्वेशन या बॉक्सच्या वर लिहायचं. या म्हणजे हे जे इक्वेशन्स आहे त्यासाठी एक बॉक्स तयार करायचा आणि परत दुसऱ्या इक्वेशनसाठी दुसरा बॉक्स तयार करायचा. तर मी पहिल्यांदा x प्लस वाय इज इक्वल टू 0 या इक्वेशनसाठी मी आता इक्वेशन 1 आहे यासाठी हा बॉक्स तयार केला. या बॉक्समध्ये एक्स वाय आणि एक्स खाली लिहायचं, एक्स आणि वायचं सोल्युशन. अशा प्रकारे व्हॅल्यूज लिहायच्या. एक्स वाय का तर एक्स इथे आणि हा वाय आणि दोन्ही मिळून एकत्र सोल्युशन. यामध्ये आपण परत 3 व्हॅल्यूज पुट करायच्या. 3 व्हॅल्यूज एकतर एक्सच्या पुट करायच्या या ॲक्सिस वरून घ्यायच्या. एक्स ॲक्सिस वरून कोणत्याही 3 व्हॅल्यू घ्यायच्या, कोणत्याही 3. तुम्ही इथून जवळपास आपल्या ग्राफ बुकमध्ये डिस्टन्स कुठपर्यंत असतं, -6 -7 -8 8 पर्यंत डिस्टन्स या साईडला असतं. इकडे पण 8 9 पर्यंत असतं. अशा प्रकारे आपण हे ग्राफ बुकवर असे ग्राफ ड्रॉ करायचे. एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस अशा प्रकारे ड्रॉ करायचे की दोन्हीकडे जास्तीत जास्त 8 किंवा 9 या साईडला 8 to 9 असे डिस्टन्स असले पाहिजे. तसंच वाय ॲक्सिसवर आपण अशा प्रकारे घ्यायचे कोऑर्डिनेट्स की वर पण 6 7 7 पर्यंत डिस्टन्स असलं पाहिजे आणि खाली पण 6 to 7 एवढा डिस्टन्स असलं पाहिजे. अशा प्रकारे आपण ग्राफवर या ॲक्सिस ड्रॉ करायचे. नंतर इथून एकतर एक्स ॲक्सिसवरचे कोऑर्डिनेट्स सिलेक्ट करायचे किंवा वाय ॲक्सिसवरचे कोऑर्डिनेट सिलेक्ट करायचे किंवा दोन्ही प्रकारचे कोऑर्डिनेट सिलेक्ट करायचे. एकतर एक्सचे सिलेक्ट करायचे किंवा वायचे सिलेक्ट करायचे. कोणत्याही 3 व्हॅल्यू सिलेक्ट करायच्या. एक्सच्या इथे भरायच्या, वायच्या सिलेक्ट करायच्या इथे भरायच्या. एक्स सिलेक्ट केला तर आपल्याला वायची व्हॅल्यू मिळते आणि वाय सिलेक्ट केला तर एक्सची व्हॅल्यू मिळते. अशा प्रकारे आपल्याला हे सिलेक्ट करायचे असतात. तर सहसा मी एक्सच्या व्हॅल्यू सिलेक्ट करते. एक्सच्या व्हॅल्यू सिलेक्ट केल्या तर त्या वायच्या मिळणारच आहे. म्हणजे आपण पुट द व्हॅल्यूज ऑफ एक्स म्हणूया या इक्वेशनला, तर वायच्या व्हॅल्यू मिळतात. आणि कोणत्याही व्हॅल्यू सिलेक्ट करायच्या. असं कंपल्सरी नाही की -5 मी सिलेक्ट केला तर तुम्ही तोच सिलेक्ट करावा. तुम्ही कोणत्याही 3 व्हॅल्यू इथून सिलेक्ट करायच्या. सहसा सिलेक्ट करताना जवळच्या व्हॅल्यू सिलेक्ट करायच्या. मीन्स जो आहे आपल्याला ओरिजिनपासून जवळच्या व्हॅल्यू -1 -2 -3 इथपर्यंत सिलेक्ट करायच्या. इकडे पण 1 2 3 नाहीच जमलं एखादी व्हॅल्यू, काय होतं व्हॅल्यू घेतल्यावर ते लाईन्स काढता येत नाही किंवा रॉंग होतं. मग एखादं व्हॅल्यू शिफ्ट करून आपण समजा 3 नाही जमलं तर 4 घेऊ शकतो. म्हणजे टोटल 3 व्हॅल्यू घ्यायच्या असतात. पण एखाद्या वेळेस आपण अशी व्हॅल्यू पुट केली 4 तर वायची व्हॅल्यू फ्रॅक्शनमध्ये आली तर लाईन आपल्याला ड्रॉ करायला जास्त जमत नाही ते लाईन ड्रॉ करायला. अशा वेळेस आपण काय करायचं, समजा 4 घेतली आणि नाही जमली इथली व्हॅल्यू फ्रॅक्शनमध्ये आली, कधी कधी अशा प्रकारे येऊन जाते. मग हे नाही जमत 5.2. मग अशा वेळेस काय होतं, ती इथल्या ज्या 5.2 म्हणजे काय होतं इथे बारीक लाईन्स, स्मॉल लाईन्स, मिलीमीटरच्या लाईन्स येतात आणि अशा वेळेस लाईन ड्रॉ करायला जमत नाही. मग आपण ही व्हॅल्यू चेंज करू शकतो, असं आहे. मग आपण ते एखाद्या वेळेस होतं, मग आपण 4 पण बॉक्सेस करू शकतो, 1 2 3 4. पण एखाद्या वेळेस तसं होतं, असं होत नाही. यासाठी आपण फक्त 3 व्हॅल्यूज सिलेक्ट करायच्या. एक्सच्या व्हॅल्यू सिलेक्ट करा किंवा वायच्या सिलेक्ट केल्या तर वायच्या व्हॅल्यू इथं भरायच्या. समजा सिलेक्ट केलं तुम्ही 0, नंतर 2 सिलेक्ट केली आणि 3, मग असं भरायचं तर तुम्हाला एक्सच्या व्हॅल्यू मिळेल. आणि हे वाय ॲक्सिसवरून सिलेक्ट करायचं आणि एक्स वरून सिलेक्ट केलं तर इथे भरायचं. तर आपण इथे
करूया एक्सच्या व्हॅल्यू सिलेक्ट करूया. मी पहिली व्हॅल्यू सिलेक्ट करते -2 इथून घेतली. तर इथे काय केलं मी -2 सिलेक्ट केली. ठीक आहे. आता -2 ही झाली फर्स्ट व्हॅल्यू, त्यामुळे इथं नंबर 1 लिहिला आणि लिहिणार मी पुट x इज इक्वल टू -2 इन इक्वेशन कोणतं आहे x प्लस y इज इक्वल टू 0. म्हणजे या इक्वेशनला आता हेच इक्वेशन 3दा घ्यायचं. 3 व्हॅल्यू घ्यायच्या आहेत ना. 3 व्हॅल्यू घेतल्या म्हणजे हे इक्वेशन 3दा घ्यायचंय. प्रत्येकाच्या व्हॅल्यू ह्या डिफरंट राहील. असं काही नाही की मी सिलेक्ट केला -2 तर तुम्ही -2 सिलेक्ट करा असं नाही. तुम्ही कोणताही व्हॅल्यू सिलेक्ट करा, लाईन तीच निघणार आहे. तर आता आपण पुट करूया x इज इक्वल टू -2 इन द इक्वेशन. आता पुट करूया देअरफॉर x ची व्हॅल्यू किती पुट केली -2 इथे प्लस y काढायची आहे इज इक्वल टू 0. देअरफॉर y इज इक्वल टू 0 याला ट्रान्सफर करून देऊ तिकडे, काय होईल हा मायनसचा प्लस होईल. देअरफॉर y इज इक्वल टू काय येतंय 2. म्हणजे आपण x इज इक्वल टू -2 पुट केला, y किती आलाय 2. आणि हे दोन्हीही आता सोल्युशन सेट म्हणजे सोल्युशन मध्ये लिहायचं -2 and 2. आता दुसरी व्हॅल्यू मी -2 सिलेक्ट केली इथे. दुसरी व्हॅल्यू आपण 0 -1 पण सिलेक्ट करू शकता. 0 घेऊ, ठीक आहे. पुट करूया. तुम्ही इथं 0 लिहून घ्यायचा आणि परत 2 नंबरला परत लिहायचं. दुसरी व्हॅल्यू आहे ना, पुट x इज इक्वल टू -2 ही फर्स्ट. आता x इज बॉक्सच्या खालीच लिहायचं सगळं, असं बॉक्सच्या खाली आलं पाहिजे. x इज इक्वल टू 0 इन इक्वेशन x प्लस y इज इक्वल टू 0. ओके, पुट करूया. देअरफॉर x ची व्हॅल्यू 0 पुट केली, देअरफॉर 0 प्लस y इज इक्वल टू 0. देअरफॉर 0 पुट केलं, डिस्कार्ड करून द्या 0ला. काय आला y इज इक्वल टू 0. म्हणजे आपण जेव्हा x ची व्हॅल्यू 0 पुट केली, y ची व्हॅल्यू पण किती आली आहे 0. मग ती मी इथे लिहिली y इज इक्वल टू 0. आता हे दोन्ही मिळून 0 and 0 झालंय. आता आपण थर्ड व्हॅल्यू पण घेऊ शकतो. थर्ड व्हॅल्यू जवळचीच घेऊ, खूप लांबची घ्यायची नाही. पॉझिटिव्ह घेऊ. एकदा निगेटिव्ह घेतली, 0 घेतली, पॉझिटिव्ह घ्या. कधी कधी तिन्ही पॉझिटिव्ह घ्या, असं काही नाही. तुम्ही तीनही पॉझिटिव्ह घेऊ शकता, तिन्ही निगेटिव्ह पण घेऊ शकता. तुम्ही -2, 0, 1 घेऊ शकता. कोणती पण व्हॅल्यू घेऊ शकता. x वरची कोणती पण व्हॅल्यू घेऊ शकता. ओके, आता तिसरी व्हॅल्यू आपण घेऊया आणि थर्ड व्हॅल्यू मी इकडे लिहिते. दॅट इज द पुट x इज इक्वल टू 2 पुट करते मी. ओके, तर ही झाली थर्ड व्हॅल्यू आणि थर्ड व्हॅल्यू मध्ये पुट केलंय, दॅट इज इन इक्वेशन x प्लस y इज इक्वल टू 0. देअरफॉर आता 2 पुट करूया. 2 प्लस y इज इक्वल टू 0. देअरफॉर y इज इक्वल टू ट्रान्सफर करून घ्या 2 राईट हँड साईडला, प्लसचं होईल मायनस. सो y इज इक्वल टू -2. मग इथे मी y इज इक्वल टू -2 लिहिते आणि x लिहिते 2. अशा प्रकारे काय झालंय हे 2 -2 हे सोल्युशन झालं. आता हा जो टेबल आहे हा फर्स्ट इक्वेशनसाठी आहे. आपण याची लाईन ड्रॉ करून टाकू. तर ड्रॉ करूया आपण x प्लस वाय इज इक्वल टू 0. आता जे जे आपल्याला इथे हे याला म्हणतात कोऑर्डिनेट्स, तर हे कोऑर्डिनेट्स आता आपण लिहून घेऊ. तर x -2 इथे बघायचं वाटल्यास -2, मग याला आता आपण राऊंड करायचं. नंतर कोणतं आलं हे -2 आणि 2. सॉरी, इथे नाही करायचं, इथे नाही करायचं. -2 and 2 बघायचं. -2 हा एक्सचा आणि वायचा काय आहे +2, तर हा इथे बघायचं आणि हे क्रॉस करायचे दोन्हीही. अशा प्रकारे इथे क्रॉस करायचे डायरेक्ट. -2 इथे आणि हा 2, त्यामुळे इथे दोघांचं मिळून क्रॉसिंग झालं आहे. ओके, आणि आता इथे डॉट करायचा. हा त्या डॉटला राऊंड करायचं आणि हे असं करायचं नाही, फक्त हे क्रॉस करण्यापुरतं करायचं. आणि इथे आपल्याला पहिला पॉइंट मिळाला. दिस इज द फर्स्ट पॉइंट. आणि फर्स्ट पॉइंट काय मिळेल आपल्याला -2, 2. इथे लिहायचं -2 and 2. ओके, आता सेकंड पॉइंट घ्यायचा. कोणता आहे 0, 0. आता 0, 0 म्हणजे इथेच हा जो 0 आहे त्याचे
कोऑर्डिनेट्स असतात 0 0, म्हणजे आपल्याला सेकंड पॉइंट हा इथेच मिळाला आहे, डायरेक्ट इथेच. त्यामुळे इथे आपण लिहू, डॉट करून घेऊ आणि असा राऊंड करूया. हा आता 0. नंतर तिसरा पॉइंट मिळाला आहे 2 - 2, 2 - 2. 2 कशाचा? एक्सचा इथे 2 आणि वायचा -2. परत आपण स्केल घ्यायची 2 and -2, 2 - 2. अशा प्रकारे आपल्याला हा पॉइंट इथे मिळतोय 2 - 2. त्याला राऊंड करायचं आणि लिहायचं 2, एक्सचा पहिले लिहायचा -2. ओके. अशा प्रकारे आपल्याला किती पॉइंट्स मिळाले? 3. 1 2 3, 1 2 3. या 3 मधून एक लाईन ड्रॉ करायची. थोडीशी लांब घ्यायची आणि हे जे 3 पॉइंट्स आहे, हे इक्वेशनचं नाव आहे. या 3 पॉइंटसाठी इक्वेशन काय काढलं होतं आपण? x + y = 0. तर या लाईनला कुठेही हे इक्वेशन लिहायचं. ही लाईन जी काढली आपण या इक्वेशनची काढलेली आहे. त्यामुळे आपण x + y = 0. तुम्ही नाव इथे लिहा, इथे लिहा, कुठेही लिहा, पण त्या लाईनला नाव लिहायचं. ह्या लाईनला ग्राफ पण म्हणतात, ह्याला इक्वेशन पण म्हणतात आणि लाईन पण म्हणतात. बघा, इक्वेशन म्हणजेच लाईन आणि आपण ग्राफ बुकवर काढतो, त्यामुळे याला ग्राफ पण म्हणतात. आपण x + y चं इक्वेशन लाईन काढलेली आहे. आता आपण दुसरं इक्वेशन घेऊ. कोणतं आहे? 2x - y = 9. आता हे तुम्हाला एवढं कळालेलं आहे. तुम्ही घरी अशा प्रकारचे सम्स करून बघायचे. एक्सरसाइज 1.2 मध्ये आहेत. टोटल 5 क्वेश्चन्स, 6 क्वेश्चन्स आहेत. एक मी घेते. तर आपण दुसरं बघूया. सेकंड इक्वेशन. तर सेकंड इक्वेशनला परत आपण बॉक्स करूया. ओके. परत हॉरिझॉन्टल लाईन फॉर 3 व्हॅल्यूज. ठीक आहे. आपण घेऊ आता 2x - y = 9. इथे लिहायचं आपण सेकंड इक्वेशन आहे. 2x - y = 9. दिस इज द इक्वेशन नंबर 2. परत x, y, x and y आणि व्हॅल्यूज पुट करूया. दॅट इज द 4 व्हॅल्यू घेऊ. पॉझिटिव्ह आहे घेतली व्हॅल्यू 4. ओके. घेऊ आपण फर्स्ट नंबर. काय लिहायचंय? पुट x = 4 इन इक्वेशन. इक्वेशनचं नाव आहे 2x - y = 9. करूया पुट. Therefore 2 into 3 into घ्यायचं 4 - y = 9. Again 2 4 the 8 minus y = 9. Therefore minus y = 9. ट्रान्सफर करून घेऊ -8. Therefore minus y = 1. Therefore व्हेरिएबलचं साइन काढायचं आणि 1 ला द्यायचं. y = -1. तर ही झाली फर्स्ट व्हॅल्यू y साठी -1 आणि दोन्ही मिळून पॉइंट एकत्र येतोय. दॅट इज द 4 आणि हा -1. आपण दुसरी व्हॅल्यू घेऊ शकतो. 5 घेऊ. ठीक आहे, 5 या साईडला जाऊ द्या. पॉझिटिव्ह व्हॅल्यू घेऊन टाकू. एकदा 4 5 6. आता इथं आपण घेऊ 5. परत लिहू आपण. नंबर 2 लिहू. Put x = 5 in equation. So equation is the 2x - y = 9. Therefore 2 into 5 minus y = 9. 2 5s are 10 minus y = 9. Therefore
minus y is equal to 9 minus 10. Therefore, minus y is equal to minus 1. Therefore, y is equal to 1. दोन्ही मायनस साइन असेल तर कॅन्सल होतात. अशा प्रकारे कॅन्सल होतात आणि नेक्स्ट स्टेपला कॅन्सल झाल्यावर y इज इक्वल टू 1. म्हणजे 5 ठेवल्यावर इथे काय आलंय 1. आपण बघूया 5 and 1. नेक्स्ट व्हॅल्यू 6 घेऊन टाकते मी. 6 4 5 6 या साईडची व्हॅल्यू सिलेक्ट केल्या. इकडले पण सिलेक्ट मायनस केलं तर प्लस येणार, प्लस केलं तर मायनस. ते अपोजिट येतात. ओके, बघूया आपण. डिपेंड आहे ते कशा पण व्हॅल्यू येतात. तुम्ही ज्या प्रकारे पुट करता त्या प्रकारे ते व्हॅल्यू वायच्या येत असतात. 6. आता आपण 6 पुट करूया. हे रब करते. हा भाग तर झालाय, तुम्हाला समजलेला आहे. म्हणून थर्ड व्हॅल्यू घेऊ आता. पुट नंबर 3 x is equal to 6 in equation 2x minus y is equal to 9. Therefore, 2 into 6 minus y is equal to 9. 2 6 are 12 minus y is equal to 9. Therefore, minus y is equal to 9 minus 12. Therefore, minus y is equal to minus 3. दोन्ही साइडचे मायनस मायनस कॅन्सल होतात. Therefore, minus minus get cancel. Therefore, y is equal to 3. ओके, तर y is equal to 3 इथे पुट करायचे आणि दोन्ही मिळून पॉइंट येतोय 6 and 3. सेपरेट असतात कोऑर्डिनेट्स, एकत्र आले पॉइंट. x कोऑर्डिनेट 4 5 6, y कोऑर्डिनेट्स -1 1 3 आणि दोन्ही कोऑर्डिनेट मिळून एक्स वायला पॉइंट म्हणतात. म्हणून आपण इथं पॉइंट ड्रॉ करतो, असं पॉइंट असं करतो इथे. तर आता आपण हे 3 जे व्हॅल्यू आल्यात त्या आपण ग्राफवर काढूया. फर्स्ट 4 -1. मग आता 4 इथे आहे आणि -1 वायचा, तर इथे 4 घ्यायचा. 4 आणि -1 अशा प्रकारे इथे डॉट करून घ्यायचा. हे रब करायचं, असं ठेवायचं नाही. देन सेकंड 5 1. तर 5 इथे जो आहे 5 आणि 1 हा वायचा, त्यामुळे इथे येईल तो या ठिकाणी. लगेच इथे पण लिहायचं 4 -1 5 1 डॉट केला. इथे लिहायचं 5 1 आणि एक लास्ट राहिला 6 3. तर आपण 6 3 बघूया. इथे जो पॉइंट येतोय 6 एक्सचा इथला आणि 3 हा येतोय 6 अँड हा इथे वायचा 3. अशा प्रकारे इथे डॉट आहे. आणि आता इथे आपण लिहू 6 3. आता आपल्याला जे 3 पॉइंट्स मिळाले, 3 पॉइंट्स, दॅट इज दिस वन, सेकंड अँड थर्ड, या तिघांनाही मिळून एक लाईन ड्रॉ करायची. एक लाईन ड्रॉ करायची ही आणि फर्स्ट लाईनला क्रॉस करत जायचं त्याला. ड्रॉ दिस line over the first line. So both the line they are crossed to each other at a single point here. Draw again. Extend this line up to, and this is the second line, and the equation of second line is that 2x minus y is equal to 9. Write this equation to the line on the graph. So 2x minus y is equal to 9. This is the second line. Now both the line where they are crossed, this is the point of intersection, and point of intersection is that for both the lines
is the 4 1. It is, oh sorry, they are crossed here, and the point of intersection is the 3 1, not 4 1, 3. आता हा जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मिळाला आपल्याला इथे मिळतोय आणि तो आलेला आहे 3 and here is the, that is जवळपास तो आलाय 3, इथे 3 आहे आणि 3 -3 अशा प्रकारे आपल्याला मिळतोय पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. दॅट इज द 3. हा बघायचा कुठे क्रॉस होतो इथं, हा 3 आणि हा एक -3. तर इथे आहे, दोन्ही मिळून इथे आलाय, त्यामुळे इंटरसेक्शन पॉइंट 3 -3 अशा प्रकारे आपल्याला इथे मिळतोय पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. आणि खाली लिहायचे द कोऑर्डिनेट्स ऑफ, या ग्राफवरच लिहायचं, द कोऑर्डिनेट्स of intersection are 3 -3. therefore solution is, म्हणजे कोऑर्डिनेट्स ऑफ इंटरसेक्शन आलं ते 3 आणि 3 आणि तेच त्याचं सोल्युशन. therefore solution is x is equal to 3 and y is equal to -3. और तुम्ही त्याला ब्रॅकेटमध्ये लिहू शकता 3 -3. अशा प्रकारे हे तुम्ही सर्व ग्राफ ड्रॉ करून बघायचे आणि ड्रॉ केल्यावर एखादा पॉइंट जरी चुकला तरी आपण तो चेंज करून परत ड्रॉ करून पाहायचा, तुम्हाला नक्कीच येणार. ओके, थँक्यू स्टुडंट्स.